नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या शीतल स्वामी सेवा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिवाळी हा सण हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण तर आहेच, पण त्याचबरोबर दिवाळी हा सण सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि संपन्नतेचा असा हा सण मानला जातो. तर या दिवाळीच्या पहिलाच दिवस जो असतो आपला, तर ते म्हणजेच असतो वसुबारस. ज्या दिवशी आपण गाई वासरांची पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, आरती करतो. पण त्याचबरोबर आपला दुसरा दिवस जो आहे दिवाळीचा, तो असतो धनत्रयोदशी. कुठे कुठे याला धनतेरस देखील म्हटलं जातं. पण या धनत्रयोदशीला आपण सगळ्यांना माहिती आहे की धनत्रयोदशीला या दिवशी आपल्याला काही वस्तू म्हणजेच सगळेजण धनत्रयोदशी म्हटलं तर म्हणतात की सोनं चांदी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस हा असतो धनत्रयोदशी. 3.5 मुहूर्तापैकी हा दिवस मानला जातो आणि खूप लोक या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात आणि म्हणतात की गुंजभर का होईना या दिवशी सोनं खरेदी करावं. पण कसं असतं ना, प्रत्येकाचीच कॅपॅसिटी तशी नसते, प्रत्येकाची ऐपत तशी नसते की त्याने सोनं चांदी त्या दिवशी खरेदी करता येईल. मग तो साधारण व्यक्तीपासून, साधारण कुटुंबापासून ते मोठ्या लोकांपर्यंत. मोठे लोक घेऊ शकतात, असतील श्रीमंत लोक ते घेऊ शकतात. पण साधारण लोकांनी काय करायचं? त्यांनी या या दिवशी त्यांनी कुठल्याही प्रकारे म्हणजेच मनाला मोड न घालता या दिवशी आपल्याला धनत्रयोदशीला काही वस्तू आणता येणार आहेत. आणि असं नाही की सोनं चांदी या दिवशी खरेदी केल्यामुळेच आपल्याला लक्ष्मीदा प्रसन्न होईल असं नाही. तर धनत्रयोदशीला आपल्याला अशा काही वस्तू आणायच्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्या वस्तू जरी तुम्ही घरी आणला तरी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात वर्षभर राहील. कुठल्याही गोष्टींची कमी राहणार नाही. फक्त त्या वस्तू कोणत्या आहेत त्या जाणून घ्यायच्या असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी नक्की व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर धनत्रयोदशी दिवाळी हा सण, त्याच्यातला हा दुसरा दिवस असतो धनत्रयोदशी. त्याला धनतेरस देखील म्हणतात. तर या धनत्रयोदशीच्या दिवशी असं मानलं जातं की धन्वंतरी देवतेची या दिवशी आपण पूजा करायला हवी. धन्वंतरी देवता कोण? तर धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे. या दिवशी धन्वंतरी देवतेचा जन्म झाला होता अशी देखील मान्यता आहे. पण त्याचबरोबर धन्वंतरी देवता ही म्हणजे आरोग्य असं, म्हणजे आपण आता सांगितल्याप्रमाणे धनत्रयोदशीला फक्त सोनं चांदी एवढंच खरेदी करणं किंवा कुठल्या गोष्टीची खरेदी करणं, जी मग महागडी वस्तू असेल आणि त्याच्यामध्ये शुभ मानलं जातं, ती गोष्ट एकपर्यंत ठीक आहे. ती पण योग्यच आहे. सोनं चांदी लोक खरेदी करतात, त्यासाठी हा दिवस शुभ आहे. पण काही वस्तू अशा पण आहेत ज्याच्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि ह्या वस्तूंमुळे ज्या मी सांगणार आहे त्याच्यामुळे, त्या वस्तूंमुळे माता लक्ष्मी आपोआप खेचली जाईल. तुमच्या घरामध्ये तिचा वास होईल आणि ती घरामध्ये प्रवेश करून चिरकाल तुमच्या घरामध्ये टिकणार आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर आता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या धनत्रयोदशीच्या अगोदर अजून थोडे दिवस आहेत. म्हणजेच 10 नोव्हेंबरला शुक्रवारी धनत्रयोदशी आलेली आहे. तर त्या दिवसाच्या अगोदर अजून थोडे दिवस आहेत. तर या वस्तू तुम्ही घेऊन येऊ शकता. असं नाही कंपल्सरी की या सगळ्याच वस्तू आणाव्या, पण ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या तुमच्या ऐपतीमधल्या आहेत, तुमच्या कॅपॅसिटीमधल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती ही वस्तू आणू शकणार आहे आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये वास करणार आहे आणि प्रसन्न होणार आहे आणि आशीर्वाद देखील देणार आहे. तर त्या वस्तू कोणत्या त्या सांगायला सुरुवात करते. सर्वप्रथम धनत्रयोदशीला तुम्ही सर्वप्रथम आपल्या घरामध्ये धन्वंतरी देवतेचा फोटो आणायचा आहे. धन्वंतरी देवतेचा फोटो तुम्हाला केंद्रातल्या शॉपमध्ये किंवा इतर आयुर्वेदिक शॉप आहे तिथे पण भेटेल, किंवा म्हणजे आयुर्वेदिक म्हणजेच कोणते तर जिथे धार्मिक आहेत आणि तिथे आयुर्वेदिक थोड्याफार भेटतात गोष्टी त्या, आणि जिथे धार्मिक शॉप आहे तिथे देखील तुम्हाला फोटो भेटून जाईल. कारण की धन्वंतरी देवता, कारण की कसं असतं, जिथे आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो का महत्वाचा आहे, कारण की धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे आणि तिचा या दिवशी जन्म झाला होता. आणि या दिवशी आपल्याला तिची पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवून तिची आरती करायची आणि तिच्याकडे प्रार्थना करायची आहे धन्वंतरी देवतेकडे की आमचं जे आरोग्य आहे, जे आतापर्यंत उत्तम आरोग्य जे आम्हाला दिलेलं आहे, सुदृढ आरोग्य दिलेलं आहे, ते असंच अखंड पूर्णपणे शेवटपर्यंत असू देत. घरातल्या प्रत्येक व्यक्तींना उदंड आयुष्य लाभू देत, सुख शांती लाभू देत आणि सर्वप्रथम म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य मिळू दे. कारण की कसं आहे, सोनं चांदी आपण कधी खरेदी करणार जर तुम्ही धडधाकट असाल, तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, पण तुमचं आरोग्यच नाहीये, तुम्हाला 10 प्रकारचे रोग लागलेले आहेत तुमच्या शरीराला, आणि मग तुम्ही त्या संपत्तीचं तरी, त्या धनाचं किंवा ते सोनं घालून तरी मिरवण्यासाठी तुम्हाला तुमचं आरोग्य तरी नीट असायला हवं की नाही, तुम्ही तुमच्या 2 पायावरती नीट उभे असायला हवे तरी काही नाही.
त्यासाठी ते सोनं मिरवण्यासाठी, ते चांदी मिरवण्यासाठी किंवा आहे ती संपत्ती उपभोग घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं उत्तम आरोग्य मागायचं आहे, ते पण धन्वंतरी देवतेला. म्हणून धन्वंतरी देवतेचा फोटो तुम्हाला नक्की तुमच्या घरी आणायचा आहे आणि त्याची पूजा अर्चा या दिवशी तुम्हाला करायची आहे. नक्कीच सगळ्यांनी आणायचं आहे, कारण की उत्तम आरोग्य असेल तरच तुम्ही प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेऊ शकणार आहात, पैसा कमवू शकणार आहात, मेहनत करू शकणार आहात, प्रत्येक गोष्टी तुम्ही करू शकणार आहात केव्हा, जेव्हा तुमचं उत्तम आरोग्य असेल. आणि आताचा असा काळ आहे की कुठले नाही प्रकारचे रोग शरीराला जडत आहेत. त्याच्यामुळे आधी आपलं आरोग्य हे उत्तम असावं, सुंदर असावं, यासाठी धन्वंतरी देवतेकडे प्रार्थना करायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तो फोटो आणायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला ती आणायची आहे, म्हणजे तुम्ही या दिवशी सोनं चांदी नाही खरेदी करू शकले तर तुम्ही या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही चांदीचं तुम्ही एक कॉईन आणू शकता ज्याच्यावर लक्ष्मी माता असते आणि बाजूला सरस्वती देवता आणि गणपती बाप्पा बसलेले असतात, विराजमान असतात. चांदीची कुठली छोटीशी तुम्ही वस्तू घेऊ शकता दुसरी पण चांदीचा शिक्का जर घेणार असाल लक्ष्मी मातेचा तर तो अतिउत्तम असेल, तो पण शुभ आहे या दिवशी घेण्यासाठी, पूजा करण्यासाठी. तुम्ही या दिवशी या वस्तू आणायच्या आहेत आणि काही वस्तूंची पूजा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण करायची आहे. असं नाही की फक्त आणायचे या दिवशीच आहेत, कारण की या दिवशी ज्या वस्तू आपण आणतो त्याच्या 13 पटीने जास्त आपल्याला घरामध्ये बरकत होत असते आणि त्या गोष्टींची आपल्या घरामध्ये वाढ होत असते आणि माता लक्ष्मी देखील आपल्याला ते आशीर्वाद देत असते आणि धन्वंतरी देवता देखील आशीर्वाद देत असते. दुसरी झाली तिसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरात आणायची, ती म्हणजे केरसुणी. सगळ्यांना माहिती आहे केरसुणी ज्याला आपण झाडू म्हणतो, ती आपल्याला आणायची आहे आणि या दिवशीच आणायची आहे. म्हणजे धनतेरसला तुम्हाला आणायची आहे, कारण की झाडू आणि केरसुणीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ती त्याच्यामध्ये म्हणजे तिचा वास त्याच्यामध्ये ती स्थिर असते असं मानलं जातं आणि माता लक्ष्मी त्याच्यामध्ये स्थिर असल्यामुळे या दिवशी आपल्याला नवीन झाडू विकत किंवा केरसुणी विकत आणायची आहे आणि ती आणल्यावरती घरामध्ये इथे तिथे कुठेही टाकून द्यायची नाही आहे, तर ती अशा स्वच्छ ठिकाणी उभी करून ठेवायची, कारण की आपल्याला त्याचं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला त्याची पूजा करायची असते. त्याच्यामुळे तो झाडू आपल्याला आणून व्यवस्थित म्हणजे केरसुणी आणून ती व्यवस्थित ठेवायची आहे. या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं, कारण की माता लक्ष्मीचं हे प्रतीक आहे झाडू किंवा केरसुणी आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता म्हणजे आपण घरातील त्या झाडूमुळे काय करतो, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण त्याची पूजा करायची आणि नंतर तो वापरण्यास काढायचा आहे. वापरण्यास काढल्यावरती काय करतो आपण, झाडू म्हणजे आपल्या घरातला पण कचरा बाहेर काढतो, म्हणजे दरिद्रता बाहेर काढतो आणि सुख शांती आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होतं या झाडूंमुळे, या केरसुणीमुळे. त्याच्यामुळे शुभ आहे आणि या दिवशी तुम्ही ही वस्तू आणायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आणायचं ते म्हणजे धणे म्हणजे काय, धनाचंच प्रतीक आहे. धन्वंतरीच्या म्हणजे धनत्रयोदशीला धणे हे अख्खे धणे, फुटलेले 2 भाग असलेले नाही आणायचे, तर अख्खे धणे तुम्हाला या दिवशी आणायचे आहेत. हे पण एक म्हणजे धणे जे आहे हे पण एक धनाचं प्रतीक आहे आणि या दिवशी धणे विकत आणणं म्हणजे याच दिवशी धणे विकत आणणं अतिशय शुभ मानलं जातं आणि हे धणे आणल्यावरती ते तुम्हाला त्याचा नैवेद्य या दिवशी धनत्रयोदशीला पूजा मांडणी आपण करतो त्यावेळी धन्वंतरी देवतेला गुळाचा आणि धण्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्याच्यामुळे या दिवशी धणे खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि या दिवशी चुकूनही धणे कोणालाही देऊ नये. शेजारी कोणी असेल आम्ही आणले नाही विसरलो आहेत असं म्हणतील आणि मागतील तर द्यायचं नाही आहे. जास्त महाग पण नसतात धणे, तुम्ही त्या दिवशी नक्की धणे खरेदी करायचे आहेत आणि या धण्यांची लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये देखील पूजा अर्चा केली जाते. खूप महत्त्वाचं हे धणे मानले जातं आणि ही पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्याला ते नंतर वापरण्यास घरामध्ये काढायचे आहे. तुम्ही कुंडीमध्ये देखील टाकू शकता आणि त्याचं झाड येईल. नंतर धनत्रयोदशीला धणे आणल्यावर आणि लक्ष्मीपूजन त्याची पूजा केल्यानंतर आणि त्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर धन्वंतरी देवतेला आपल्या घरामध्ये धनामध्ये खूप जास्त पटीने बरकत होते. घरामध्ये सुख शांती आयु आरोग्य हे भरपूर प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याच्या पटीने वाढ होत असते. त्याच्यामुळे धणे देखील या दिवशी आणणे शुभ मानले जाते. त्यानंतर या दिवशी तुम्हाला अजून गोष्टी आणायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही पितळेच्या वस्तू, पितळेची भांडी असतील, पितळेचं तुम्हाला म्हणजे कुठल्याही गोष्टी असतील, पितळेच्या दुकानात तुम्ही जाताल त्यावेळेस तांब्या पितळेच्या ज्या काही वस्तू असतील ते तुम्हाला आणायच्या आहेत. कसं आहे, कारण की धन्वंतरी देवता ज्यावेळेस प्रकट झाली होती समुद्र मंथनातून त्यावेळेस तिच्या हातामध्ये पितळेचा कलश होता आणि त्याच्यामध्ये अमृत होतं. त्याच्यामुळे धन्वंतरी देवतेला पितळेच्या वस्तू या खूप प्रिय आहेत आणि या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत. पितळेची तुम्ही कुठलीही गोष्ट छोटी मोठी कसलीही पण या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. तांब्याची देखील तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता या दिवशी. या वस्तू तुम्ही खरेदी करायच्या आहे. त्याचबरोबर या दिवशी ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये अजून देखील श्रीयंत्र नाही आहे त्यांनी श्रीयंत्र पण घेऊ शकता. माता लक्ष्मीचं हे आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तिथे माता लक्ष्मी हे आसन सोडून जात नाही कुठे, सगळ्यांनाच माहिती आहे, खूपदा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र देखील स्थापित करा, कारण की सोनं चांदी प्रत्येक जणाला खरेदी करणं शक्य नाही आहे आणि सोनं चांदी हे फक्त तात्पुरतं आहे.
कारण की त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टी आहेत आपण वापरणार ठेवून देणार, पण ह्या ज्या वस्तू मी सांगते आहे त्या आपल्याला वर्षभर कामी येणार आहेत. आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रसन्न होऊन प्रसन्न तर होणार आहे, तिचा आशीर्वाद तर मिळणारच आहे. आणि जिथे श्रीयंत्र असतं ज्या देवघरात ज्या घरामध्ये, तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही, हे देखील शाश्वतीय सत्य आहे. त्याच्यामुळे श्रीयंत्र देखील तुम्ही घेऊन या, आता म्हणजे अजून थोडे दिवस आहेत, तुम्ही घेऊन येऊ शकता. कुबेर यंत्र देखील आपल्याला पूजा करायची असते दिवाळीच्या सणांमध्ये, त्याच्यामुळे कुबेर यंत्र देखील तुम्हाला घेऊन यायचं आहे. सगळ्याच वस्तू आणायच्या नाहीत, पण सगळ्या वस्तू तुमच्या बजेटमध्ये आहेत, तुम्हाला घेण्या योग्य आहेत, त्यासाठी सांगते की या वस्तू घेऊन या. त्याचबरोबर पिवळ्या किंवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या तुम्हाला देखील आणायच्या आहेत, कारण की ह्या कवड्या माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत. तुम्ही आई भगवतीच्या मंदिरात देखील तुम्ही बघत असाल की तिथे कवड्यांची माळ गळ्यामध्ये असते, ज्याला कवड्यांची माळ म्हणतात, आणि त्या बायका गळ्यामध्ये घालतात, कारण की ती माता लक्ष्मीला आई भगवतीला खूप प्रिय आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला या धनत्रयोदशीला तुम्ही 5, 7 किंवा 13 कवड्या आणू शकता, आणि त्याचे पूजन तुम्हाला करून लक्ष्मीपूजन दिवशी तुम्हाला पूजन करायचं आहे त्याचं. आणि एक लाल वस्त्रामध्ये किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकून अक्षता टाकून त्याच्यामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे. आणि ते नंतर त्याची पुरचुंडी बांधून तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. त्याने बरकत होते आणि माता लक्ष्मी देखील खेचली जाते, आणि माता लक्ष्मीला ते खूप प्रिय आहेत. पांढऱ्या आणि पिवळ्या कवड्या कोणत्या भेटेल त्या घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ ही तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मीला कमळ हे खूप प्रिय आहे. माता लक्ष्मी कमळामध्ये बसलेली असते, आणि तिला कमळ हे फुल हे जे प्रतीक आहे ते खूप अतिशय प्रिय आहे, खूप जास्त प्रिय आहे. त्याच्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला आपण दिवाळी हा सण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी करत असतो. माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी, आपल्यावरती तिची कृपादृष्टी व्हावी, यासाठी आपण तिची पूजा अर्चा या दिवाळीच्या सणामध्ये करत असतो. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट तरी अतिशय महत्त्वाची ही आणावीच लागेल, ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. कारण की आपण माता लक्ष्मीला 108 कमळं तर वाहू शकत नाही, त्याच्यामुळे कमळाच्या फुलातून उत्पन्न झालेलं जे बी आहे त्या बियांची 108 मण्यांची माळ असते, किंवा 16 मण्यांची देखील माळ असते, ती घेऊन यायची आहे. आणि ती देखील तुम्हाला पूजेमध्ये तिची पूजा अर्चा करायची आहे. श्रीयंत्राच्या तुम्हाला भोवती ती तुम्हाला तिचे स्थापित करायची आहे. अशा प्रकारे माता लक्ष्मीला खूप जास्त प्रमाणात प्रिय आहे. आणि हे जे प्रतीक आहेत श्रीयंत्र, कुबेर यंत्र किंवा कवड्या असतील, कमळगट्ट्याची माळ असेल, हे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येण्यासाठी, तिने आशीर्वाद देण्यासाठी खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत, त्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. त्याच्यामुळे सोनं चांदीच्या मागे पळण्यापेक्षा, लाख रुपये घालवण्यापेक्षा ह्या छोट्या ज्या वस्तू ज्या बजेटमध्ये आहेत आणि ज्याने आपल्यालाही समाधान मिळेल आणि त्या आपल्या उपयोगी पण पडणार आहेत, वर्षभर नाही आयुष्यभर त्या वस्तू उपयोगी पडणार आहेत, आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, म्हणजेच आपला आशीर्वाद मिळणार आहे माता लक्ष्मीचा, आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होणार आहे. त्यामुळे या वस्तू घेऊन यायच्याच आहेत तुम्हाला. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊन या. असंच नाही की सोनं चांदीच खरेदी करायला हवी, ते तर शुभ आहेच, ते पण तुम्ही आणू शकता. ज्याची ऐपत असेल ते घेणारच, गुंजवर का होणार ते घेणारच, पण त्याचबरोबर ज्यांची म्हणजे कॅपॅसिटी नाही आहे, कंडिशन नाही आहे सोनं चांदी घेण्यासारखी, त्यांनी धन्वंतरीचा फोटो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी चांदीचा तुम्ही सिक्का आणू शकता, चांदीची कुठलीही वस्तू घेऊ शकता, सोने चांदीची कुठलीही वस्तू घेऊ शकता. या दिवशी शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला धणे खरेदी करायचे आहेत, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, नंतर गोमती चक्र देखील तुम्ही आणू शकता या दिवशी. नंतर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ आणायची आहे. अशा प्रकारे केरसुनी झाडू अतिशय महत्वाचा आहे, ही वस्तू पण देखील आणायची आहे तुम्हाला. या सगळ्या वस्तू या दिवशी नक्की घेऊन या. आणि धनत्रयोदशी हा सण अतिशय म्हणजे महत्वाचा दिवस आहे. आणि अजून एक गोष्ट, धन्वंतरी देवतेचा फोटो आणायला विसरू नका. भले एखादी याच्यातली एक गोष्ट विसरली तरी चालेल, पण धन्वंतरी देवतेचा फोटो आणा. कारण की उत्तम आरोग्य जर तुम्हाला लाभलं, उत्तम आरोग्य तुमच्याकडे असेल, तर सगळ्या गोष्टी, सगळ्या सेवा तुम्ही करू शकणार आहात. त्याच्यामुळे उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आपलं येणारं आयुष्य हे उत्तम सुदृढ आरोग्य, आपले लेकरं बाळ असेल, घरातील वयस्कर व्यक्ती असतील, त्या सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळावं असं जर वाटत असेल तर नक्कीच धन्वंतरी देवतेचा फोटो घेऊन यायचा आहे आणि तिची पूजा अर्चा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे या वस्तू घेऊन या. आणि काय वस्तू आणायच्या नाही आहेत त्या पण लगेच थोडक्यात सांगून देते मी तुम्हाला. या दिवशी तुम्हाला लोखंडाच्या वस्तू आणायच्या नाही आहेत. लोखंड हे प्रतीक क्षणी देवतेचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे या दिवशी लोखंडाच्या वस्तू आणू नका. त्याचबरोबर स्टीलच्या पण स्टील धातूच्या पण वस्तू आणायच्या नाहीत, ते गुरुचं प्रतीक आहे, ते पण आणायचे नाहीत या दिवशी. आणि अजून म्हणजे प्लास्टिक असेल, नंतर प्लास्टिकच्या नंतर अजून ज्या धारदार वस्तू ज्या आहेत, कात्री असेल किंवा चाकू असेल किंवा सुई असेल किंवा इतर ज्या काही धारदार वस्तू आहेत त्या या दिवशी आणायच्या नाही.
नाही आहेत, ह्या तुम्हाला अशुभ आहेत या दिवशी आणण्यासाठी. त्याच्यामुळे ज्या शुभ वस्तू आहेत आणण्यासाठी त्या सांगितल्या आहेत आणि अशुभ पण सांगितले आहेत. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.